अजून कमी पडते क्रॉस पट्टी, तर अजून टोकची रुंदी वाढवायची। याचा अर्थ काय होतो, या क्रॉस पट्टीच्या मापानुसार कटोरी चपटी होत चालली आहे। 19 असेल 20 असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याची उंची वाढवून घ्यायची। हा परफेक्ट 9:15 बसलेला आहे। तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे कटोरी ब्लाउजची कटिंग, आणि आपल्याला नीलांबरी सारंग या ताईने कमेंट्स करून हे माप दिलेलं आहे, ते मी पानावर लिहून घेतले कागदावर। तर हे माप कसं असणार आहे बघा, 39 आणि 41 बस्ट आहे, म्हणजे 39 अप्पर चेस्ट फुल बस्ट, 41 36 आहे कंबर, 15 आहे पूर्ण उंची, 15 शोल्डर आहे। आर्म होल दिलेला नव्हता तर मी 18 घेतलेला आहे। 6.5 पुढचा गळा आहे, पाठीमागचा गळा 11 आहे, बाही उंची 10, दंडघेर 13, बायसेप 7.5 आहे, पॉइंट आहे 10। तर या पद्धतीने हे बघा, या पद्धतीचं माप आहे। तर या मापाची कटिंग मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची करून दाखवणार आहे। पेपर कटिंग असणार आहे, आज बोर्डावरती व्हिडिओ नाहीये, पेपर वरती आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे। तर खूप साऱ्या टिप्स सहित मी हा व्हिडिओ कटिंग दाखवणार आहे, तर स्किप न करता पूर्ण बघा। तर सुरुवातीला आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून उंची टाकून घ्यायचे। इथे स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात अगोदर। त्यानंतर इथून पुढे आपल्याला उंची टाकायची आहे। 15 उंची आहे तर 16 वरती खूण येणार आहे। तिथून खाली डीप नेक आहे म्हणून 5.5 वर एक खूण करायचे। स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे आणि आता मी हा एवढा कागद कट करून घेणार आहे। आता इथे आपल्याला सरळ रेगा ओढून घ्यायचे। दुसरी रेघ घ्यायची, अप्पर चेस्टची लाईन टाकून घ्यायची, आणि तिसरी असणार आहे शोल्डरची। इथे आपली शोल्डर किती आहे, तर शोल्डर 15 आहे आणि अप्पर चेस्ट 39 आहे। तर शोल्डर 15 चे निम्मे 7.5, 11 इंच गळा आहे म्हणून 7.5, 11 इंच गळा आहे। तर इथे शोल्डर येणार आहे 5.25 ची शोल्डर आलेली, इथे सुद्धा आपण 5.25 ची शोल्डर टाकून घ्यायचे। त्यानंतर बाहेर अर्धा इंच जायचं आहे। अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे, 39 चा चौथा भाग 9.15, तर 0.5 इंच मायनस करून 9.5 वर खूण करणार आहे मी, 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा चौथा भाग 36 कंबर आहे, 9, 1 इंच टक्स, तर 10 वर खूण येणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे रेघा ओढून घेऊयात। बाहेरची अर्धा इंचाची जी खूण आहे तिथे मुंड्याची लाईन येणार आहे। इथून आपल्याला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकारासाठी ठेवून घ्यायचा आणि बघायचं आहे आपल्याला मुंडा आहे 18, त्याच्या निम्मे 9, 9.5 मुंड्याची गोलाई भरली पाहिजे। 0.5 इंच प्लस करतोय लूजिंग आपण, 9.5 भरते तर 1 इंच खाली उतरायचंय, इथून खाली 1 इंच, इथे सुद्धा 1 इंच। स्ट्रेट लाईन ओढून घेऊयात, म्हणजे मुंड्याची उंची आपल्याला 6.5 वर लागलेली आहे। बघूयात आता इथे सुद्धा हा आर्म होल बसतोय का। पावणे 10 भरला पाहिजे। हा आर्म होल 18 मी मनाने घेतलेला आहे, त्या ताईंनी मुंड्याचं माप दिलेलं नव्हतं, तर 9.5 बसतोय। अजून थोडा 0.5 इंच खाली उतरूयात आपण आणि आर्म होलची लाईन टाकून घेऊया। इथे जर तुमचा मुंडा 19 असेल 20 असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याची उंची वाढवून घ्यायची। हा परफेक्ट 9:15 बसलेला आहे। इथून ही आपल्याला लाईन फिटिंगला आणि शिलाई मार्जिनला देऊन टाकायची। त्यानंतर इथे आपल्याला गळ्याच्या साईडला स्लोप द्यायचा आहे, डीप नेक आहे म्हणून। अगोदर आपल्याला शोल्डर पट्टी टाकून घ्यायची, 3 इंचावर शोल्डर पट्टी टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी इथे टाकू शकता। गळा 11 इंच आहे तर 11.5 वर कटिंग होणार आहे।
गळ्याच्या इथे तुम्हाला 3 किंवा 3.5 इंच रुंदी द्यायचे. बॉक्स तयार करून घ्यायचा. आता या बॉक्स मध्ये तुम्ही हवा तो गळ्याचा आकार देऊ शकता, तुम्हाला जो पण आवडतो तो. इथून आपल्याला हा काटकोन आहे तो आपल्याला असा मुंड्याच्या लाईनवर ठेवायचा आहे. जिकडे पण तुमची दिशा गेली काटकोनाची ती तुमची शोल्डरचा स्लोप असणार आहे. हे कटिंग करून घेऊयात अगोदर. असा तुम्ही शोल्डरला स्लोप दिलात तर तुमचा गळा अजिबात पडणार नाही. या पद्धतीने मुंडा मोजून टाकलात तर मुंड्यामध्ये सुद्धा चुन्या किंवा घोळ येणार नाही. आता तुम्हाला या फिटिंगच्या साईडला जर चुन्या येत असतील, इथे फिटिंग केल्यानंतर या भागामध्ये जास्त चुन्या येत असतील तर काय करायचं ते पण बघून घ्या. ही उंची अगोदर आपल्याला कट करून घेऊया. असा हा बॅक पार्ट कट झालेला आहे. टक्स टाकण्यासाठी आपल्याला इथे फोल्ड करायचंय फिटिंग पर्यंत आणि अर्ध्या इंचाची टक्स आपल्याला इथे कट करून घ्यायचे. या फोल्ड वरती रेग मारूया. टक्सची उंची 4.5 किंवा 4 ठेवू शकता. अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे अशी ही टक्स टाकून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इथे साधारण पाऊण किंवा 1 इंच जरी केलं तरी हरकत नाही. 11 इंच डीप आहे गळा. असा हा तिरकस कट करून टाकायचा आहे. हा जो कट तिरकस जी रेग ओढली आपण ती कट करायची. बघा अशी कट केल्यामुळे तुमची इथं जी फिटिंगच्या साईडला जे एक्स्ट्रा कापड आहे ते तुमचं कट होईल आणि इथल्या चुन्या गायब होतील. तर ही असणार आहे तुमची बॅक साईडची कटिंग. 39 आणि 41 साईज साठी कटिंग दाखवतोय आपण, कटोरी कटिंग. आता हाच कागद आपल्याला पुढच्या भागासाठी छापून घ्यायचा आहे. पुढच्या भागाचा गळा किती आहे तर 6.5. तर आपल्याला इथे 5.5 वर शोल्डर घ्यायचे. मारून घेऊयात सरळ या पद्धतीने आणि आपण 5.5 वर अगोदर शोल्डर टाकूया. पाठीमागची आपण 5.25 घेतली होती, पुढच्या भागाची 5.5 घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा कागद या खुणेवर ठेवायचा. आता वरती कागद किती राहतोय, इकडे किती राहतोय हे लक्ष द्यायचंय तुम्हाला. या पद्धतीने बरोबर शोल्डरला लावायचंय कागद. हा इकडे किती शिल्लक राहिला तेवढाच इकडे पण राहायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डर कागद हा ऍडजस्ट करून ठेवायचा. बघा सेम कागद वरती पण आणि खाली पण राहिलेला आहे. आता आपल्याला हा जसा आहे तसा छापून घ्यायचा आहे. मुंडेची लाईन सुद्धा छापून घेऊया. इथे आपली ही उंची असणार आहे आणि आता हा कागद काढून ठेवायचा आहे बाजूला. सुरुवातीला आपण हा मुंडा सरळ करून घेऊया. हा बॅक साईडचा मुंडा आहे आणि इथून आतमध्ये अर्धा इंच फ्रंट साईडचा मुंडा येणार आहे. ही लाईन सरळच ओढून घ्यायची. इथे मुंडा पुढच्या भागाचा छापून टाकूया. या पद्धतीने ठेवायचा आहे आर्म होल. आणि हा मुंडा आपला असा छाटला जाणार एवढाच. असा मुंडा छाटल्याने तुमच्या पुढच्या भागामध्ये सुद्धा मुंड्याला घोळ येणार नाही. दुसरं काम आपल्याला करायचंय, गळा टाकून घ्यायचंय. गळा 6.5 आहे तर 7 वर कटिंग होणार आहे. गळ्याची अर्धा इंच शिलाई मार्जिन द्यायची असते. इथून इकडे 2.5 वरती कटिंग करायची असते. रुंदी 2.25 पण घेऊ शकता. बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथून हा गळ्याचा आकार देऊन टाकायचा आहे. आता आपल्याला पॉइंट दिलेला आहे या ताईंनी 10 वर. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे आणि 10.5 वर खूण करायचे. इथून इकडे आपली ही पॉइंटची लाईन असणार आहे. हा पॉइंट आहे. हे आपल्याला या साईडची पण लाईन आखून घ्यायची आणि ही लाईन सरळ करून घ्यायची उंचीची. आता या पॉइंटच्या रेघेवरती आपल्याला अपेक्स टू अपेक्स म्हणजे या छातीपासून त्या छातीपर्यंत अंतर किती, तर आपला फुल बस्ट आहे 41, तर 4 आणि 1 वरती आपला हा पॉइंट येणार आहे. इथून खाली 2 इंचावर एक रेघ मारून घ्यायचे. अजून थोड्या अंतरावर 2 इंचावर तिथे सुद्धा एक रेघ ओढायची
या रेघेवरती 1.5 इंच वरती जायचंय गळ्याच्या दिशेने आणि हा क्रॉस पट्टीचा आकार आहे. इथे आपल्याला कटोरीसाठी 6वा भाग वजा अर्धा इंच टाकायचा आहे. तर 6.5 वर घेऊयात ही कटोरी. स्ट्रेट लाईन म्हणजे काटकोनामध्ये आपल्याला इथे वरती जायचंय. या पद्धतीने काटकोन लावायचा, वरती सरळ रेघ ओढून घ्यायची. इकडून आपल्याला गळा जिथे जॉईन झाला तिथून मुंढ्यातून आपल्याला 2 इंच किंवा 2.25 इंच, बघूया याच्या समोर किती वर येतोय. तर 2.25 वर घेऊयात आणि आपल्याला या फ्रेंच कर्वने आकार द्यायचा आहे कटोरीचा. अशा पद्धतीने फ्रेंच कर्वची पट्टी लावायची आणि या पद्धतीने कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. इकडे जसं पाठीमागे आपण फिटिंगच्या साईडने 1.5 इंच गेलेलं होतं, तर इथे आपल्याला साईड पार्टला अर्धा इंच जायचंय. फिटिंगच्या रेघेवरती अर्धा इंच वरती यायचं असं आणि हा तिरकस फिटिंगचा पार्ट, साईड पार्ट, कटोरी जोडण्याचा साईड पार्ट असा तिरकस कट करायचा. अशा पद्धतीने कटोरीचा साईड पार्ट आणि मूळ कटोरी आणि क्रॉस पट्टी निघालेली आहे. तर आता क्रॉस पट्टी ही परफेक्ट आहे का ते चेक करण्यासाठी बॅक साईडची फिटिंगची बाजूची ही उंची आहे ती मोजून घ्यायची. तर इथं भरतीये 8 ला 1 रेघ कमी. आता इथे साईड पार्टची उंची मोजून घेऊयात आपण. ही आहे 5.25. तर 8 मधून 5.25 गेले तर उरतात आपल्याकडे 3.25 इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच, 3.25 ची आपल्याला ही क्रॉस पट्टी पाहिजे. तर इथे चेक करायचंय क्रॉस पट्टी 3.25 वर फोन करूयात आणि या साईडने सुद्धा, या साईडने आपण 4.25 घेऊयात आणि ही लाईन आपली अशी तिरकस जाणार आहे. तर कापडावर डायरेक्ट कटिंग करत असाल तर इथून खालून कमी करण्यापेक्षा इथून कमी करायचं. म्हणजे काय होणार तुमचं हे असं क्रॉस पट्टी इथून कमी करण्यापेक्षा वरून कमी करायची, म्हणजे तुमची ही कमरेची बाजू सरळ राहील. आता हे कटिंग करून बाजूला घेऊयात. इथे सुद्धा तुम्हाला बॅक साईडची जी कटिंग आहे ती 1 इंच मायनस करायची, जो टॉक साठी आपण दिलेला होता तो. म्हणजे तुमची काय होईल, परफेक्ट क्रॉस पट्टी येईल. तर चेक करून दाखवते. कंबर आहे 36, त्याचा चौथा भाग येतो 9 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर थोडस बाहेर इथं आणि आपल्याला काय करायचं, इकडे हुकाय पट्टीची शिलाई मार्जिन म्हणून इथून कट करायची क्रॉस पट्टी, परफेक्ट बसणार आहे. आता हा साईड इथे ही उंची अर्धा इंच अशी तिरकस. आता इथे आपल्याला हा मुंडा पण चेक करायचा आहे, 5.5 भरतोय का. तर हा भरतोय 10.25. आपल्याला इथे कोपऱ्यामध्ये अर्धा इंच मायनस करून टॉक्स हा मिटवून घ्यायचा आहे. असा हा अर्धा इंचाचा टॉक्स आपल्याला हा असा इथे मिटवून घ्यायचा. आणि आता परत बघूयात 5.5 भरतोय का. परफेक्ट हे 5.5 भरतोय. या पद्धतीने आपल्याला ही टॉक्स मिटवून इथे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे, जो बाहेर निघालाय तो. या पद्धतीने चिकट टेप लावा किंवा गमने चिटकून टाका ही टक्स, म्हणजे फॅब्रिक कट करताना ही ओपन होणार नाही. हा झालाय आपला कटोरी जोडण्याचा पार्ट, ही क्रॉस पट्टी. आता आपल्याला मूळ कटोरी जी आहे भेटलेली ती कटोरी घ्यायची आणि दुसऱ्या मोठ्या कागदावर छापून घ्यायची या पद्धतीने.
सगळीकडून एक्स्ट्रा कागद ठेवायचा आहे. आणि अशी छापून घ्यायची कटोरी ही. हा पॉइंटची रेघ सुद्धा अशी मारून घ्यायची. नंतर हे कटोरीचं काम झालंय, बाजूला ठेवून द्यायची आणि ही रेघ ओढून घ्यायची पॉइंटची. आता या पॉइंटच्या रेघेवरती आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे कटोरीचा, मूळ कटोरीचा. तर या पद्धतीने टेप लावायचा आणि मध्य काढायचा. 6.5ची कटोरी आहे तर 3.25 मध्ये येणार आहे. इथं सुद्धा 3.25 वर खूण करून घ्यायचे. इथून खाली आपल्याला ही रेघ खाली ओढून घ्यायचे. आता आपण ही कटोरी इथे 2 इंचावर ही रेघ ओढून घेतलेली होती. तुम्हाला चेक करून दाखवते. इथं बघा, इथे तुम्हाला 1 इंच या साईडला आणि 1 इंच या साईडला अशी ही टक्सची रुंदी द्यायची. तिथून तुम्हाला टक्स खाली घ्यायचे दोन्ही पण अशा पद्धतीने. आणि आता या टक्स वरती तुम्हाला उंची टाकायची. 41 फुल बस्ट आहे तर त्याचा 10वा भाग येतो 4.1. त्यातून 1 इंच वजा केले तर 3.1. आणि या तिन्ही टक्स वरती तेवढीच उंची टाकून घ्यायचे समान 3.1 3.1. याच्या खाली तुम्हाला शिलाई मार्जिनची गरज लागणार आहे क्रॉसपट्टी जोडण्यासाठी. आणि आता आपल्याला हे सुद्धा काटकोनामध्ये इकडे रेगा ओढून घ्यायचे. इथे लावायचा टक्सला काटकोन हा. आणि अशा पद्धतीने तुम्ही अगोदर इथे कटोरी अशी वाढवून घेऊ शकता. नंतर ही शिलाई मार्जिनची पण रेघ ओढून घ्यायची अशी. या साईडने सुद्धा तुम्हाला सेम त्याच पद्धतीने करायचंय. इथे सुद्धा शिलाई मार्जिन वाढवायचंय हुकाय पट्टीचं आणि इथे कटोरी जोडण्यासाठी. आता इकडे जी वाढवली आपण ही कटोरी, तिथे आपल्याला या कटोरीचा मध्य काढायचा आहे जो आपला 3.25 आलेला होता. तर 3.25 वर खूण करायचे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन द्यायचे. इकडे सुद्धा 3.25 वर खूण करायचे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन द्यायचे. आता ही मूळ कटोरीला पहिली खूण मिळवायची अशी आणि शिलाई मार्जिनला शिलाई मार्जिन मिळवून घ्यायचे. इथे सुद्धा तुम्हाला या 2 खुणा अशा करून घ्यायच्या. मूळ कटोरीला ही खूण मिळवायची अगोदरची आणि दुसरी खूण आपली शिलाई मार्जिनची अशी ओढून घ्यायची आणि मग नंतर फ्रेंच करून इथे तुम्हाला ही शिलाई मार्जिन मिळवायची. या पद्धतीने अशी ही कटोरी तुमची होणार आहे. तर हे कटिंग करूयात आणि मग दाखवते तुम्हाला पग कसा तयार होतोय. आता इथे मी 1 इंचाची रुंदी दिलेली आहे टक्सला. तुमची जर बस्ट हाय असेल म्हणजे लार्ज मध्ये असेल तर तुम्ही इथे 1.25 ची सुद्धा टक्स देऊ शकता. बघा इथे 1.25 ची आणि इथे 1.25 ची. कदाचित तुम्हाला ही 1 इंचाची टक्स कमी पडेल आणि तुम्ही काय कराल चपटी होईल कटोरी. तर मग तुमची ही टक्स 1.25 ची अशी जाणार आहे. मीडियम साईज साठी तुम्हाला 1.25 ची टक्स द्यायचे. लार्ज साईज साठी 1.5 इंचाची द्यायचे. तर आता इथे 1.5 इंचानी टक्स बाहेर गेले तर इकडे सुद्धा तुमचं 1.5 इंच बाहेर जाणार आहे. तर अशी कटोरी तुम्हाला वाढवून घ्यायचे सेम याच पद्धतीने. मीडियम साईज, लार्ज साईज आणि स्मॉल साईज कशी साईज आहे बसची त्या पद्धतीने तुम्ही इथे टक्स रुंदी वाढवू शकता, कमी करू शकता. अशा पद्धतीने कटोरीची पण कटिंग होती आपली. मी तुम्हाला टक्स बंद करून सुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा. आवडला असेल, जिथे तुम्हाला आवडलेला आहे तिथे लगेच लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. कारण खूप साऱ्या आपल्या ताई असतात त्यांना गरज असते माझ्यासारख्या टिप्स देणाऱ्या लोकांची. तर त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल म्हणून शेअर करायला विसरू नका. आणि नवीन बघत असाल चॅनल वरती तर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत मी हा टक्स असा जोडून घेते. अशाच साऱ्या टिप्स जाणून घेण्यासाठी गीता फॅशन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर हा मी टक्स बंद करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला कटोरीची कटिंग कशी परफेक्ट झाली ती. हा टक्स मी इथे असा चिटकवून घेते. या पद्धतीने कटोरीची कटिंग झालेली आहे संपूर्ण. बघा आता मी तुम्हाला साइड पार्ट पण इथे लावून दाखवते. अशा पद्धतीने तुमचा हा साइड पार्ट बसणार आहे. हा बघा या पद्धतीने तुमची कमी जास्त अजिबात होणार नाहीये कटोरी. बघा किती परफेक्ट बसले. या खाली तुम्हाला क्रॉस पट्टी पण लावून दाखवते. अशी ही क्रॉस पट्टी बसणार आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे हा पार्ट जास्त झालाय आणि क्रॉस पट्टी परफेक्ट झाली आहे तर आपण इथे हा
टक्स जो आहे त्या टक्सची रुंदी वाढवायची. कटोरी हा पार्ट कधीच कट करायचा नाही. टक्सची रुंदी वाढवून आपल्याला कमी करून घ्यायचं. या पद्धतीने इथे शिलाई मार्जिन जाणार आहे, बंद होणार आहे असं. आणि हे बघा परफेक्ट तुमची ही कटिंग होऊन जाणार आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलीत तर बघा, थोडस वर घेते म्हणजे दिसेल किती सुंदर बसले बघा. ब्लाऊज कापड नसताना कागदावरची कटिंग आहे ही. आणि ही कटिंग बघा आता. अजिबात व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप सारे कष्ट घेत असते मी तुमच्या कमेंट्स वरती व्हिडिओ बनवण्यासाठी. भरपूर सारे आपल्या ताई दादा कमेंट्स करून पाठवत असतात, त्यातली एक निवडून मी कमेंट व्हिडिओसाठी घेत असते. तर ज्यांची कुणाची कमेंट्स राहत असेल तर नक्कीच उशिरा येईल पण नक्की व्हिडिओ येईल. तरी बघा इथे अजून कमी पडते क्रॉस पट्टी, तर अजून टॉकची रुंदी वाढवायची. याचा अर्थ काय होतो, या क्रॉस पट्टीच्या मापानुसार कटोरी चपटी होत चालली आपली, म्हणून इकडे जागा स्पेस राहते. तर आपल्याला कटोरीची ही रुंदी वाढवायची. पुढे घ्यायचंय टक्स आणि हे कापून कधीच टाकायचं नाही. ही सर्वात मोठी टिप दिलेली आहे मी. चला याच पद्धतीने कटिंग करा आणि आपली परफेक्ट कटोरी ब्लाउजची कटिंग तुमची होऊन जाणार आहे. बघा आता हे मी कमी करून दाखवते. इथं आपण हा क्रॉस पट्टी जोडली तरी इकडे 1 ते 1.25 इंच जास्त राहते. तर आपण 1 ते 1.25 इंच अजून पुढे जाऊयात या पद्धतीने. आणि हा इथे ठेवला तर बघा परफेक्ट क्रॉस पट्टी कुठली दिसते. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही परफेक्ट कटोरी ब्लाउजची कटिंग करायची आणि सुंदर आणि छान मस्त ब्लाउज फिटिंग मध्ये शिवायचं आहे. आणि कमेंट मध्ये सांगायचं आहे तुमच्या ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग कशी आले ते. चला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.